आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. मंगळवारी रात्री जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने रमाकांत संपतलाल खटोड यांची 1 एकर केळीची बाग उद्ध्वस्त होऊन सुमारे 15 लाख ते 20 लाखाचं नुकसान झालंय. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खटोड यांनी केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील महसूल गट क्रमांक 7 मधील श्री केशव गोविंद बनालगत खटोड यांची शेती आहे. त्यात त्यांनी गेल्या 1 वर्षी 1 एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने 2000 केळीच्या झाडांचे प्लांटेशन केले आहे. येत्या महिनाभरात हार्वेस्टिंगला येणाऱ्या या बागेतून अंदाजे 60 ते 65 टन केळांचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र मंगळवारी रात्री जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीची बाग उद्ध्वस्त झाली. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. माझं नाव रमाकांत संपतलाल खटोड. माझं क्षेत्र श्रीरामपूर तालुक्यात उक्कलगाव गटात आहे आणि मंगळवारी रात्री जो श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला, त्याच्यात माझे जवळपास 2000 ते 2200 झाडं केळीचे कोलमडून पडले. हे पूर्ण झाडं कोलमडून गेल्यानंतर माझं जवळपास 12 ते 15 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. सदर घटनेची माहिती मी महसूल म्हणजे तलाठी साहेबांना आणि कृषी अधिकाऱ्यांना ही दिलेली आहे. सदर घटनेला दुसरा दिवस आज जात आहे, अजून कोणी पंचनाम्यासाठी आलेलं नाही. माझी शासनाला एवढीच विनंती आहे का सदर प्लॉटचे पंचनामा करून मला शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, हीच एवढी शासनाला विनंती आहे. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.